नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा। कोरेगाव येथून एक महत्त्वाची आणि भावी शिक्षकासह समाजासाठी प्रेरणादायी बातमी आहे। अंधश्रद्धा हद्दपार करा, वैज्ञानिक दृष्टिकोन हीच काळाची गरज असा संदेश देत अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक प्रबोधनावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले। कैलासवासी रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालय बीएड इंदोली यांच्या पुढाकाराने कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक 2 अंतर्गत स्नेहबंध गट कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्थानापन्नेनंतर स्वागत गीताने झाली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। यानंतर छात्रा अध्यापक मजहर अली मनेर सर यांनी प्रस्तावित केले, तर छात्रा अध्यापिका प्रियांका भोसले मॅडम यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला। गटाच्या मार्गदर्शक प्राध्यापिका सौ सुनीता बोर्डे मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यानंतर कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील प्रमुख अतिथी माननीय दिलीप वाघमारे सर यांचे सविस्तर व्याख्यान। अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा आणि सामाजिक गैरसमज दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे दिलीप वाघमारे यांनी सांगितले। देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी अंधश्रद्धा हद्दपार करणे गरजेचे असून भावी शिक्षकांनी स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून समाजाला योग्य दिशा द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक पाटील एस सर, सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सूर्यवंशी मॅडम तसेच पर्यवेक्षिका सौ निकम मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पोळ आणि अबोली भोसले यांनी केले, तर मानसी वाघमारे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्नेहबंध गटातील छात्रा अध्यापिकांनी विशेष परिश्रम घेतले। गटप्रमुख मेघा बर्गे तसेच सुप्रिया साबळे, गौरी जरे, अमृता निकम, मनुजा शिंदे, रेश्मा कांबळे आणि वैभवी रासकर यांच्यासह सर्व छात्र अध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या सांगतेपूर्वी उपस्थित मान्यवर शिक्षक आणि छात्र अध्यापकांच्या सहभागातून सरस्वती विद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला। एकीकडे अंधश्रद्धेविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश, तर दुसरीकडे पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अशा दुहेरी सामाजिक संदेशातून या कार्यक्रमाची सांगता झाली। अंधश्रद्धेला नाही, वैज्ञानिक विचारांना होकार द्या आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा निर्धार करा अशा उपक्रमातून भावी शिक्षकांनी समाज प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश दिला। ही होती कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयातील महत्त्वपूर्ण घडामोड। मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा। मानदेश न्यूजसाठी मी उपसंपादक पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव। अशाच महत्त्वाच्या आणि आपल्या परिसरातील बातम्यांसाठी पाहत रहा मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा। पाहूयात बातमी विस्तृतपणे। यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त करावे।
कार्यक्रम काही रामगाव कॉलेज मुली आणि सरस्वती विद्यालय कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये शाळेत टप्पा 1 मध्ये आम्ही चालू होतो 1 महिन्यासाठी आणि ह्या शाळेने खूप आम्हाला सहकार्य केलं. सर्वप्रथम मी या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेक्षा मॅडम, पर्यवेक्षक दीपक मॅडम, यांचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षक कर्मचारी आणि तुम्ही सर्व प्रिय विद्यार्थी यांचे सर्वांचे मी आभार मानते. कारण मागील टप्प्यात आम्हाला शाळा उपलब्ध करून दिली आणि आमचा कार्यक्रम खूप यशस्वीपणे आम्ही पूर्ण केले की आमच्या सगळ्या अडचणी बंद करण्यात आली. तर याही टप्प्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आमचे विद्यार्थी कार्य तुमच्या परिचित झाले सर्व तुमच्या वर्गावर येतील, तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवतील. प्रत्येक क्लासिका तुमच्या त्या घेणार आहे. तुम्हाला वेगवेगळे गेम्स असतील किंवा तुमचे क्रीडाचे गेम आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धा तुमच्या इथे घेतल्या जातील आणि यासाठी तुम्ही सर्व आमच्या या गटाला सहकार्य करावं. हा जो आमचा गट आहे मॅडम, तर हा गट काय आहे ढोंगीबा. कोण कोण म्हणते की मला देवात भेटतो अंगारा भस्म. आता कुठला चित्रपट त्यात दाखवलं होतं बघा ते अलक्ष्कांत बेडा ते तात्या विंचूचा कुठला होतो झपाटलेला हा तात्या विंचूचा. तर तात्या विंचूचं सांगितले की तो मृत्युंजय मंत्र म्हणायला सांगितलं होतं त्यानं. म्हणजे या ठिकाणी ओम मंदिरे ओम हरिओम ओम भट स्वाहा ते याचा अर्थ आहे. आता असते का कुठं असतं आत्मा आहे काय तरी ते तात्या पडून राहा काम करा. फायदा सरांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील मार्गदर्शन होणार आहे. सरांसारखे मार्गदर्शन लावणे हे आमचे परम भाग्य आहे. मला ही माझ्यासाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कामरे सर हे माझे सर्वात प्रिय आणि फेवरेट टीचर आहेत. मी जेव्हा स्कूलमध्ये होते 5th स्टँडर्डला तेव्हा सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. सो मला सांगताना खूप छान वाटतंय. सर एवढं सुंदर इंग्रजी शिकवतात. ही डज नॉट टीच लेसन फ्रॉम बुक, ही टीच फ्रॉम हार्ट. अँड ही ओनली नॉट मेंट इन क्लासरूम, ही विन द हार्ट ऑफ स्टुडंट. मीच नाही असे बरेच विद्यार्थी सरांचे इंग्रजीचा कठीण तेव्हा आम्हाला 5thला सुरुवातीला इंग्रजी होतं ना. पण काही इंग्लिशचा संबंधच नव्हता. 5thला आम्ही एबीसीडी शिकलो. पण सरांनी एवढं सुंदर शिकवायचे. सर कॅपिटल लेटर स्मॉल लेटर तुमचं सर्व ग्रामर असेल. तुम्हाला घरी जाऊन काही प्रिपेअर करायची गरजच नाही. तुमचं सगळं क्लासमध्येच होणार. सरांचा स्वभाव एवढा प्रेमळ आहे म्हणजे ही ते फक्त आज आपल्या आंतरराष्ट्रीय टप्पा क्रमांक 2चा उद्घाटन समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या शांताप्रसंगी आभार व्यक्त करण्यासाठी मी येथे उभी आहे. ती मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सरस्वती विद्यालय कोरेगाव या ठिकाणी कैलासवासी रामराव शिक्षण शास्त्रीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील शालेय आंतरराष्ट्रीय टप्पा क्रमांक 2चा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. या उद्घाटन समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श विद्यालयातील पर्यवेक्षक दिलीप वाघमारे सर उपस्थित राहिले आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर अत्यंत उपयुक्त असे व्याख्यान दिले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक असे आभार मानते. तसेच सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुरेक्षा मॅडम, पर्यवेक्षिका सौमिका मॅडम, उपमुख्याध्यापक श्री गायकवाड सर जे नेहमीच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात व इथे उपस्थित असलेले डॉक्टर वाघोळ परांजपे महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री अमित माने सर व सरस्वती विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांचेही मी आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आमच्या कैलासवासी रामराव शिक्षण शास्त्री महाविद्यालयातील प्राचार्य व प्रेरणास्थान पाटील सर आणि मार्गदर्शक प्राध्यापिका सुनीता बोर्डे मॅडम यांचेही मी आभार मानते. कार्यक्रमाचे वास्तविक करणारे मनीष सर व प्रमुख अतिथींचा परिचय देणाऱ्या प्रियंका मॅडम, उत्तम सूत्रसंचालन त्यांनी केलेल्या पूजा पोळ मॅडम व आबोली मिश्र मॅडम व स्नेहबंध गटातील सर्व छात्राध्यापक छात्राध्यापिका यांचेही मी आभार मानते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा कार्यक्रम मी सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत पार पाडला आणि या कार्यक्रमात